भाजपकडून नागपूर महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीत 20 ते 25% विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली जाणार असल्याची माहिती आहे। प्रभागातील आणि पक्षीय कामात सक्रियता आणि निष्क्रियता असे निकष लावून हे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती कळते। तसेच ज्या महिला नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षात स्वतः सक्रिय राहण्याऐवजी प्रभागातील कामं आपल्या पती किंवा नातेवाईकांवर सोपवून दिली होती अशा महिला नगरसेविकांनाही डच्चू दिला जाणार असल्याची माहिती कळते आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। निश्चितच भाजपच्या उमेदवारीची प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे। मुलाखती सुरू आहेत। नागपूरमध्ये तर 151 जागांसाठी 3000 पेक्षा जास्त अर्ज जे आहेत ते आलेले आहे। मात्र भाजपनं एंटी इन्कम्बेन्सी टाळण्यासाठी आणि जे नगरसेवकांविरोधात जी एक नाराजी आहे ती टाळण्यासाठी एक निर्णय घेतल्याची माहिती आहे आणि जवळपास 20 ते 25% जे जुने नगरसेवक होते त्यांना यंदा उमेदवारी मिळणार नाहीये। त्या ठिकाणी नवीन चेहरे उतरवले जाणार आहे। त्यामुळे भाजपने एक मोठा निर्णय जो आहे तो यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये चांगला प्रदर्शन करण्यासाठी घेतलेला आहे। खास करून जे नगरसेवक मागच्या वेळेला त्यांच्या प्रभागामध्ये सक्रिय नव्हते आणि खास करून ज्या महिला नगरसेविका आहेत ज्यांनी स्वतः काम न करता आपल्या कुटुंबियांच्या माध्यमातून काही ठिकाणी त्यांचे पती जे आहेत ते काम पाहत होते, काही ठिकाणी इतर कुटुंबीय काम पाहत होते, अशा निष्क्रिय नगरसेवकांना यंदा डच्चू देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। त्यामुळे नागपूर असेल किंवा इतर महानगरपालिका असेल जवळपास 20 ते 25% नवीन चेहरे जे आहेत ते भाजपकडून उतरवले जाणार आहेत। खरं पाहिलं तर याच्यासाठी भाजपने एक संपूर्ण प्रक्रियाही राबवल्याची माहिती आहे। जवळपास 3 सर्वेक्षण जे आहेत ते वेगवेगळ्या कालावधीमध्ये भाजपकडून प्रत्येक ठिकाणी करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्या 3 सर्वेक्षणांमध्ये फक्त भाजपचा कोण उमेदवार चांगला राहू शकतो हीच माहिती घेण्यात आलेली नाही आहे। तर समोरून जर अ ब क ड अशा पद्धतीने विरोधी पक्षातील उमेदवार राहिले तर भाजपने कोणता उमेदवार दिला पाहिजे याचाही एनालिसिस भाजपने केल्याची माहिती आहे आणि सोबतच गेल्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाली आहे। त्यामुळे पक्षात नव्याने आलेले जे चेहरे आहेत त्यांना जर उमेदवारी दिली तर जनतेचा प्रतिसाद कसा राहू शकतो या सर्वाची माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतलेली आहे। 3 सर्वेक्षण प्रत्येक महानगरपालिकेमध्ये झालेले आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावर उमेदवारी जी आहे ती यंदा दिली जात आहे। मुलाखत सध्या घेतली जात आहे, उमेदवारांची चाचपणी केली जात आहे। मात्र जी एक माहिती एबीपी माझाला मिळाली त्याप्रमाणे 20 ते 25% नवीन चेहरे जे आहेत ते यंदा उतरवले जाणार आहे। निष्क्रियता आणि सक्रियता हा महत्त्वाचा निकष राहणार आहे। भाजपची ही स्ट्रॅटेजी यंदा खरंच यशस्वी होते काय पाहणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रजत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।